वाटचाल करत असताना हा प्रश्न आहे की खरोखर चिठ्ठ्या टाकून देवाचं मार्गदर्शन मिळतं का? खरोखर अशा प्रकारच्या जगिक टॉस करून, ज्याला इंग्लिशमध्ये निश्चितच म्हटलेलं कॉस्ट लॉट्स फॉर द जीजस क्लॉथ, म्हणजे हे जे लॉट्स आहे किंवा चिठ्ठ्या आहे किंवा आपण एक पासा किंवा डायस म्हणतो, ते टाकून खरोखर देवाचा निर्णय तुमच्या आणि आमच्यापर्यंत पोहोचतो की निर्णयासाठी आणखीन काही करायला पाहिजे. आपल्या सर्वांना माहिती आहे की इथे बसलेले प्रत्येक व्यक्ती किंवा ख्रिस्ताच्या विश्वास असणारे प्रत्येक व्यक्ती साठी देवाची योजना आणि उद्दिष्ट आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड म्हणूया जोरात, प्रेज द लॉर्ड. आम्ही देवाचे उद्दिष्ट आहोत, आम्ही देवाचे कामगारी आहोत, आम्ही देवाचे सेवक आहोत, आम्हाला देवाची योजना पूर्ण न्यायची आहे. प्रेज द लॉर्ड. पण प्रश्न हा येतो की ती योजना कळाली का? की आम्हाला खरोखर ख्रिस्तासाठी करायचं तरी काय? तुम्ही म्हणा पाळक साहेब आम्ही बायबल वाचतो, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही चर्चला येतो, पण आता आणखीन ह्यापेक्षा काय करायला पाहिजे वेगळं? कारण की प्रत्येक जे सेवक वर्ग आहे, प्रत्येक भक्तजन आहे, त्यांचा हिशोब घेतला जाणार आहे. आताच आपण म्हटलं की हम स्वर्ग जाएंगे, व्हेरी गुड, येशू को देखेंगे, आनंद मनाएंगे, खुशियां मनाएंगे, या सगळ्या गोष्टी आहेत तिथे. परंतु एकच गोष्ट आहे की खरोखर तिथे गेल्यानंतर एक हिशोब द्यायचा आहे आणि हिशोब देण्यासाठी एक न्यायासन आहे. प्रेज द लॉर्ड. न्यायासनावर कोण बसलेला असणार आहे? प्रभू येशू ख्रिस्त. आणि तो तुमचा कार्याचा हिशोब घेणार आहे. आणि कार्याचा हिशोब घेत असताना आम्हाला कार्यच माहित नाही. जसं आपण नोकरीला गेलो नाही, आपण म्हणा आम्हाला काय काम आहे काही माहित नाही, दिवसभर बसून राहिलो आणि परत गेलो, तर तुम्हाला वाटतं का पगार मिळेल? नाही. आम्ही जगामध्ये काम करत असताना नुसतं कामच माहित नाही, लग्न केलेलं आहे, मुलीला कसा संसार करायचा हेच माहित नाही, विवाह झालेल्या पतीने घर कसं चालवायचं, जबाबदारी कशी पार पाडायची हेच माहित नाही, तर कसं काय तो पूर्ण काय त्याचा संसार होणार? या संसारामध्ये आपल्याला कर्तव्याची जाणीव नाही, काम करत असताना आपल्याला जबाबदारीची जाणीव नाही, आणि मग आपल्याला काहीच मिळत नाही किंवा नुकसान होतं. तर स्वर्गामध्ये जात असताना आपल्याला काहीच नाही माहित आणि आपण येशूकडे ब्लँक उभा राहिलो, तर मला नाही वाटत की तुम्हाला ती संधी देखील मिळत. कारण की प्रत्येकाला न्यायाधीशाच्या समोर उभं राहायचं. त्यासाठी एक गोष्ट महत्वाची आहे आणि ती आहे की खरोखर माझं काम काय आहे हे चिठ्ठ्या टाकून मला कळलं का? की एक चिठ्ठीमध्ये एल्डर लिहिलं, एक चिठ्ठीमध्ये पाळक लिहिलं, एक चिठ्ठीमध्ये सुवार्थिक लिहिलं, एक चिठ्ठीमध्ये इथे क्वायर लीडर लिहिलं, एक चिठ्ठी, असं काहीतरी मी टाकणार आणि चिठ्ठ्या उचलणार आणि काहीतरी मला मिळणार आणि मग हेच माझी जबाबदारी. तेच प्रियांनो, आपण आज त्या गोष्टीकडे गांभीर्याने बघणार आहोत की पवित्र शास्त्रामध्ये याचा उल्लेख वारंवार झालेला आहे. हे उगाच मी विषयाने निवडला. परंतु जुन्या कराराच्या नंतर नवीन करार आला आणि नवीन कराराच्या नंतर प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा जातो आणि तो म्हणतो की मी जातो खरा, परंतु पवित्र आत्मा येईल आणि तुम्हाला शिकवेल. तर मग आपण काय शिकत आहोत? आपल्याला काय शिकायला मिळतंय? आपण काय त्याच्याकडून मागत आहोत? आपल्याला कोणतं दृष्टांत आहे, कोणतं अभिषेक आहे, कोणतं विजन आहे, जेपर्यंत कळणार नाही तोपर्यंत तुम्ही आणि मी निकामी लोक आहोत. आम्ही भरकटलेले लोक आहोत. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की संदेशाच्या अभावी, दृष्टांताच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झालेला आहे. दृष्टांताच्या अभावी, बोला, दृष्टांताच्या अभावी माझ्या लोकांचा नाश झालेला आहे. हे मी नाही सांगत प्रियानो, पवित्र वचन सांगत. आणि आज ख्रिस्ती लोक जे भरकटलेले आहे त्यांना कळतच नाही की मी देवाकडून काय कसं जाणून घ्यावं. जाऊ या विषयाकडे की जुन्या करारामध्ये आणि त्या काळामध्ये येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर पासून हजारो वर्ष अगोदर निरंतर लोक देवाचं काय म्हणणं आहे, देवाची काय इच्छा आहे, देवाची काय योजना आहे जाणून घेण्यासाठी चिठ्ठ्यांचा वापर करत असतात. त्यामुळे मी आता ते पूर्ण एक्सप्लेन नाही करणार, परंतु महत्वाच्या टप्प्याकडे आम्हाला स्वतःच्या आता सद्य परिस्थितीबद्दल विचाराकडे त्याकडे न्यायचं आहे तुम्हाला.
आणि त्यामुळे परत एक संदेश ऐकला तर काही होणार नाही, तुम्ही येतच नाही. मला अतिशय वाटलं गुरुवारी जेव्हा मी प्रार्थना सुरू केली, एक व्यक्ती होता नुसता, एक, मी आणि ओजस इथे पुढे आणि एक व्यक्ती होता इथे. तुम्ही विचार करा की काय तुम्ही दृष्टांत घेणार, काय संदेश आणि काय आपल्याला महत्व कळ. 40 दिवस संपल्यानंतर एवढं थंडावा, 40 दिवसानंतर एवढं तुमच्यामध्ये सर्व काही निद्रिस्त अवस्था, कसं काय होणार भाऊ तुमचं, कसं काय होणार मंडळी तुमचं. हे मी ऑनलाईन बोलत आहे, मला वाईट वाटतं कारण की माझ्या चर्चचं नाव खराब होत आहे, परंतु ही बाब खरी आहे आणि ती तुम्हाला जाणून घ्यायला पाहिजे. आम्हाला वेळ नाही, आम्हाला महत्वाचे काम आहे, आम्हाला बहुत सारी जबाबदारी. हो प्रियांनो, खरी गोष्ट आहे, देव प्रीती करतो, देव तुम्हाला आणि मला संधी देतो, परंतु ही गोष्ट नोंद करतो तो का समजा माझा वाढदिवस आहे आणि मी काही पाहुण्यांना बोलवलं, कालच माझा वाढदिवस होता, पाहुण्यांना बोलवलं, मी काही काही पक्वान वगैरे मागवले, खूप साऱ्या गोष्टी बनवल्या आणि पाहुणे आलेच नाही, तर मग मी काय करणार, स्वतःला दोष देणार का? नाही, मी तर तयारी केली होती, मी पाहुणचारची सर्व तयारी केली, मी मेहनत घेतली, परिश्रम केले, उत्तमात उत्तम देण्यासाठी तयार होतो, परंतु जर पाहुणे आले नाही तर त्याचा काय झालेला आहे, नाश झालेला आहे. पण पुढच्या वेळेस त्या पाहुण्याला मी बोलवलं का, तुम्ही सांगा. माझं अन्न फेकण्यावारी गेलं, माझे प्रयत्न अपयशी झाले, मला या दिनी तुमच्याकडून आणि एकत्र मिळून आनंदाची गरज होती, तुम्ही आलेच नाही, तर मला अतिशय दुःख होणार आणि हे नातं तिथे संपुष्टात येणार. आणि हे उदाहरण प्रभू येशू ख्रिस्ताने देखील की अनेकांना बोलवलं पण ते आलेच नाही, मग येशू ख्रिस्ताने दुसऱ्यांना बोलवलं, ते आपण आहोत. परक्या लोकांना बोलवलं, ते आपण आहोत. इस्रायली लोकांना दूर केलं आणि तुम्ही आणि मी जे परके होतो त्यांना प्रभूने कबूल केलं आणि ते पण तयार नाही. येशूच म्हणतो की तुम्ही नाही तर अनेक कोणी आशीर्वाद घेले, परंतु येशू जेव्हा घेऊन येतो इथे आशीर्वाद, प्रेज द लॉर्ड. मी वारंवार सांगतो, येशू प्रत्येक भक्तासाठी, प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीसाठी आशीर्वाद घेऊन प्रत्येक भक्तीमध्ये हजर असतो, आज देखील आहे, प्रेज द लॉर्ड. पण जर तुम्ही नाही तर तो आशीर्वाद काय करणार हे सांगा. मी बिर्याणी काय करणार, त्याचे फेकून द्यावे लागणार आहे मला. त्याचप्रमाणे येशू हा आशीर्वाद घेऊन दुःखी होऊन परत जातो. तुम्ही म्हणाल मला काम आहे, ड्युटी आहे, यस. वाढदिवस वर्षातून एकदाच येतो, वाढदिवस वर्षातून एकदाच येतो. त्याचप्रमाणे आशीर्वादाचा तो दिन, ज्या दिवशी तो पर्टिक्युलर आशीर्वाद तुम्हाला द्यायचा होता, तो कदाचित एकदाच आला असेल आणि तो निघून गेलेला आहे. मी तुम्हाला विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, कृपया येशूला गांभीर्याने घ्या, येशूच्या आशीर्वादाला गांभीर्याने. मग तुम्ही येतात, प्रार्थना करा, हे करा, ते करा, शेवटी गर्दी एकदम, तेल लावा, हे करा. कधी कधी तर प्रार्थना भक्ती संपल्यानंतर पण येतात, पाळक साहेब उशीर झाला, आम्हाला तेल लावा. अहो पाळक साहेब इथे अर्धा तास बसून होते, तेव्हा तुम्ही कुठे होत्या? नाही तेव्हा काही नाही, आम्हाला फार बिझी होतं. मला अतिशय राग येतो त्या समय की जेव्हा तुम्ही सगळं संपल्यानंतर येतात. अहो आम्ही एवढा वेळ बघतो, सगळं काय करतो, सगळी तुमच्यासाठी अरेंजमेंट करतो, तयारी करून, काय असं फुकट येतो कमी येते? तुम्ही बघताय काही दिवसात टीव्हीवर, एवढी मेहनत करून आम्ही येतो आणि कोणालाच गांभीर्य नाही. देव आमचे आशीर्वाद आम्हाला देणार, परंतु प्रियांनो आपण त्यासाठी दूर जाणार आहोत. मला सांगू द्या, जे देवाच्या दर्शनासाठी भुकेले आहेत, ताणेले, त्रेस तृप्त केले जातील. प्रेज द लॉर्ड. मी परत एक वार सांग, जे ताणेले भुकेले आहे त्यांनाच तृप्ती होणार आहे. जे नाहीये भुकेले ते अचानक आपल्या दैहिक गोष्टीसाठी, अनेक आजारासाठी, अनेक भौतिक गोष्टीसाठी पुढे येतील. देव म्हणतो तुझी आणि माझी कधीच ओळख नव्हती, मी तुला ओळखत नाही, कारण की ज्या समय मी तुला बोलवलं होतं त्या समय तू आला नाही. आता मी माझ्या यादीतून तुझं नाव पुसून टाकलेलं. प्रियानं वचन कठीण आहे, परंतु आपण ऐकून घ्या. देवाचं मार्गदर्शन आपल्याला घेण्यासाठी, आपल्याला त्याकडे वाटचाल करण्यासाठी हट्टाने, जिद्दाने, धावपळीने, भुकेने, ताणेने भरून त्या भक्तीसाठी आणि सहभागितेसाठी हजर राहावं. चिठ्ठ्या टाकणे, आणि आपल्याला ही गोष्ट दिसतं की हे चिठ्ठ्या टाकणं हे काय प्रकार होतं, वजस सुरू कर. आणि त्यामध्ये देवाला काही प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नाचे उत्तर कदाचित त्यावेळेस संदेष्ट नसेल, कदाचित दृष्टांत देणारं कोणी नसेल, तर ते चिठ्ठ्या टाकत आणि विचारत असत इस्रायली लोक. परंतु असं नाही नसते इस्रायली लोकच विचाराय. त्या काळामध्ये अनेक लोक होते जे चिठ्ठ्या टाकून देवाची किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या देवाकडून काय निर्णय आहे, काय देवाची अपेक्षा आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतात. आणि यामुळे बायबलमध्ये चिठ्ठ्या टाकण्याच्या बद्दल कुठे देखील आज्ञा वगैरे काही दिली नाही.
की माझ्या दृष्टांसाठी तुम्ही चिठ्ठ्या टाक. चिठ्ठ्या काय होत्या ते आता आपण पुढे बघणार आहोत. परंतु ते कुठेही बायबलमध्ये लिहिले नाही. तरी देखील बायबलमध्ये काही गोष्टीची नोंद केलेली आहे. नियमशास्त्रामध्ये कुठेच म्हटलं नाही, कुठेच ही शिकवण नाही की चिठ्ठ्या टाका आणि माझे विचार किंवा माझे जे काही तुमच्याबद्दलचे योजना आहे ते जाणून घ्या. तरी देखील त्याचा उल्लेख हे दर्शवतो की त्या काळामध्ये परिस्थिती काय होती आणि आज आम्हाला काय करायचं. त्याकडे कदाचित वेळ लागेल आपल्याला पोहोचायला. परंतु ही बाब लक्षात ठेवा की त्या समय नुसतं इस्रायली लोकांमध्ये नव्हे तर इतर धर्मियांमध्ये पण ती प्रथा होती आणि ते लोक करत होते. आणि या गोष्टीमध्ये मग ह्या चिठ्ठ्या का टाकू द्यायचा देव, हा प्रश्न येतो. जर देवांनी ह्याची घोषणा पवित्र शास्त्रात केलीच नाही मग तर काय करू द्यायचं. यासाठी की ते चिठ्ठ्या टाकत असताना देवाला विचारत असत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. इथे देखील आपण जेव्हा 31 तारीख असते प्रत्येकाच्या हातामध्ये एक प्रॉमिस स्लिप येते ना, बरोबर आहे. आणि सगळेजण म्हणतात खरोखर प्रभूंनी माझं ऐकलेलं आहे, प्रभूंनी मला दाखवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. येस. आणि आपल्याला अतिशय आनंदाने आपण त्याचा स्वीकार करतो कारण की हे वर्ष 2025 साठी मला हे प्रॉमिस देवाने दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. येस. आणि या सर्व गोष्टी आपण कशा करतो, प्रार्थनापूर्वक करतो. अनेक दिवस मी प्रार्थना करतो, अनेक दिवस तुम्ही देखील प्रार्थना करतात, साक्ष देतात आणि आपल्या हातामध्ये त्या गोष्टी मिळतात. हे एक देवाला शोधण्याचा प्रकार आहे. प्रेज द लॉर्ड. देवाला शोधण्याचा प्रकार आहे. आणि त्यामुळे अतिशय जुन्या काळापासून हा शोध ते निरंतर करत होते. परंतु देवाला ह्या गोष्टी यासाठी मान्य होत्या कारण की या निमित्ताने तुम्ही माझा शोध घेत आहे, तुम्ही माझ्या निर्णयाची वाट बघत आहात. त्यामुळे देव त्याला संमती देत होता. त्यामुळे जे निकाल ह्या पवित्र शास्त्रात दिसतात, चिठ्ठ्यांच्या नंतर जे काही रिझल्ट दिसतात तर रिझल्ट देखील परफेक्ट दिसतात. आणि त्यासाठी जेव्हा आपण जातो तेव्हा ह्या गोष्टीसाठी आपण स्क्रीनवर बघत आहात काही दगडांचा उपयोग केला जात होता. दगडांवर विविध प्रकारचे ज्याला डायस बनत असं वेगवेगळ्या विषयाचे ते टाकत असे आणि त्यापैकी एक विषय ते उचलून घेत असे प्रार्थनापूर्वक किंवा देवाला उपवासपूर्वक आणि त्यापैकी तो निर्णय देवापासून असं ते बनत असत. चिठ्ठ्या जरी बनत असला तरी त्या काळात ते डायस किंवा छोटे दगड असे किंवा आणखीन एक त्याच्या प्रकारचा फोटो आहे ते असेल आणि ते करत असते. आता या दिवसामध्ये असं चिठ्ठ्या टाकणं, नंबर टाकणं, आकडा लावणं अनेक लोकांना माहित आहे. आकडे लावणं काही काही लोक असतात, सर जरा सांगा ना एखादा आकडा. या परिसरामध्ये बहुत सुरुवातीच्या भागात मी पुष्कळ लोकांना त्या गोष्टीकडे जाताना बघितलं की मटका खेळायचे. आकडा आजचा झाला की आकडा लावा, नंबर इतके रुपये लावा तितके रुपये लावा. हा जुगार नाही होता प्रियांनो, हा लक्षात ठेवा. लॉटरी नाहीये, जुगार नाहीये. आणि जर आपण त्या दृष्टिकोनातून बघत आहात तर कधी कधी आपण कन्फ्युज पण होणार की प्रभू जर चिठ्ठ्या टाकून आम्हाला असं गोष्टी सांगतो तर हे पण मिळू शकतं ना, आम्हाला पैसे पण लावले, आकडे लावले तर त्याचं काय नाही, प्रार्थना करतो आम्हाला त्याच्यातून पैसे मिळतील, असा जर कोणी विचार करत असेल तर आपण चूक करत आहोत. कारण की आताच्या काळामध्ये परिस्थिती बदललेली, याकडे मी तुम्हाला घेऊनच जाणार आहे. परंतु त्या काळामध्ये काय घडत होतं हे पहिले जोपर्यंत आपण जाणत नाही तोपर्यंत आपल्याला हे सामान्य वाटणं ही काय असंच विधी होती, एक परंपरा होती आणि त्याद्वारे अनेक गोष्टी घडलेल्या आहेत. आणि त्यासाठी आपण काही गोष्टी घेणार आहोत, मी पटापट घेईन कारण की आपल्याला जुना आणि नव्या कराराकडे जाणार आहे. यहोशुआ याचा 18व्या अध्यायामध्ये आपल्याला असं दिसतं. सुरुवातीला पुष्कळ वेळेस आहे, मी काही निवडकच गोष्टी घेतलेल्या आहे. यहोशुआ इथे 18व्या अध्यायाची टायटल आहे शिलो येथे प्रदेशाची वाटणी. आपल्याला माहिती आहे की जेव्हा यहोशुआच्या मार्गदर्शनाखाली ते आता इस्रायलमध्ये प्रवेश केले, त्यांनी इस्रायलमध्ये अहरोन आहे, मोशे, त्यांनी इस्रायलच्या द्वारापर्यंत नेलं. यहोशुआ आता जो होता तो त्यांना पुढे घेऊन चालला होता. आणि आता जेव्हा त्यांनी इस्रायलचा बहुत असा भाग जिंकला, बहुत अशा भागावर विजय प्राप्त केला, तर आपल्याला माहिती आहे की तिथे देखील वेगवेगळे ट्राईब्स होते, तिथे देखील वेगवेगळ्या प्रकारचे कुल होते. आपल्याला माहिती आहे याकोबाचे किती मुलं होते, याकोबाचे किती मुलं होते 12. आणि त्यांचे जे वंशज होते त्यापैकीच वेगवेगळ्या वंशजाला वेगवेगळी जागा मिळावी ही त्यांची अपेक्षा होती. जसं भारतामध्ये आपण बघितलं
तर वेगवेगळे राज्य कशाच्यावर आधारित आहे? भाषेच्या आधारित. गुजराती लोक गुजरातमध्ये राहतात, तमिळ लोक तमिळनाडूमध्ये राहतात, है ना, कन्नड लोक कर्नाटकामध्ये राहतात, मराठी लोक महाराष्ट्रात राहतात, वगैरे वगैरे. इथे देखील त्या प्रकारचे कुळ होते. आणि त्या कुळांनी जेव्हा विजय प्राप्त केला तर कोण कुठे राहणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळेस आपण वचन वाचूया. 18:8 वाचा कोणीतरी जोरात. यस, आता ह्या पुरुष जेव्हा आता ह्या डिसिजन घ्यायच्या होतं की यहोशुआने त्यांना आज्ञा दिली की ह्या देशाची सगळी माहिती आता खड्यांवर टाका, वेगवेगळ्या या दगडांवर आता ती माहिती टाका. आणि ती त्यांनी टाकली. पुढे मी परमेश्वरासमोर तुमच्यासाठी चिठ्ठा टाकेन की कोणता प्रदेश कोणत्या कुलास द्यायचा. आणि अशा प्रकारे या सर्व गोष्टी त्यांनी पहिला अभ्यास केला. असं नाही की डायरेक्ट चिठ्ठ्याच टाकले. सर्व अभ्यास केला, स्टडी केला, कोणतं कुल किती आहे या सगळ्या गोष्टीची माहिती केली. लेवी आपल्याला माहिती आहे की मंदिराची देखभाल करायचे, त्यामुळे त्यांचं सगळं दान त्यांच्याकडे. पण उर्वरित जे कुल होते असे 12 कुल, त्याच्यामध्ये योसेफचे पण मुलं जोडले गेलेले आहे, त्याकडे मी जाणार नाही. परंतु त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या आणि ज्या ज्या चिठ्ठ्यांमध्ये ज्या ज्या लोकांचे नावं आले त्या प्रदेश त्यांना देण्यात आलेला आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि ही 10व्या वचनामध्ये तो म्हणतो की शिलो येथे परमेश्वरासमोर यहोशुआने त्यांच्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या, ज्या ठिकाणी यहोशुआने इस्रायलच्या लोकांना त्यांच्या त्यांच्या वचनाप्रमाणे जमीन वाटून दिली. आणि त्यांना माहित होतं हे की यहोशुआने जर एक काम केलं तर ते मग झगडले असते की आम्हाला हेच काय दिलं, आम्हाला तेच काय दिलं, आम्हाला हेच राज्य काय दिलं. परंतु ह्या चिठ्ठ्या कोणाच्या नावाने टाकलेल्या होत्या? परमेश्वराच्या नावाने. हा यहोशुआ कोणाचा पासून पाठवलेला लीडर होता? परमेश्वरापासून. परमेश्वराच्या समोर त्यांनी प्रार्थना केली, सर्वांनी संमती दिली की यस, या चिठ्ठीमध्ये मला जो पण प्रदेश सापडेल त्या प्रदेशामध्ये आम्ही स्वीकार करू. आणि त्या चिठ्ठीच्या नंतर तो प्रदेश त्यांनी स्वीकार केलेला आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला दिसतं की इस्रायल राष्ट्राची वाटणी. आता बघा, एवढी मोठी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे, काही खूप मोठी गोष्ट आहे. आज देखील इस्रायल आहे तिथे. राष्ट्राची वाटणीमध्ये चिठ्ठ्यांचा एक मोलाचं योगदान होतं. परंतु चिठ्ठ्यामध्ये मार्गदर्शन करणारा कोण होता? परमेश्वर होता. आणखीन एक आपण बघूया की पाप उघडकीस आणण्यासाठी देखील चिठ्ठ्या टाकलेल्या आहे. आणि त्यासाठी आपण जेव्हा जातो तेव्हा योनाची आठवण येते. योनाला कुठे पाठवलं होतं परमेश्वराने सांगा? योनाला कुठे पाठवलं होतं? निनवे. हा, योना पहिल्या अध्यायामध्ये जा. मी आता खूप डिटेल सांगणार नाही, आपण घरी जरूर वाचा. हे सर्व जे भाग आहे त्याला आपण हायलाइट करा, घरी जाऊन वाचा की चिठ्ठ्यांच्या द्वारे कसे कसे कार्य झालेले होते. आणि हे वेगळा संदेश आहे जे कथितच आपल्याला ऐकायला मिळेल. योना हा निनवेला निघाला होता, पण तो कुठे गेला? तो तार्शिसला गेला. आणि तार्शिसला जात असताना तो ज्या जहाजात चढला त्या जहाजाला काय झालं? है ना, तुफान आलं, वादळाने ते जहाज बुडू लागलेलं आहे. आणि त्यामध्ये योना याचा पहिला अध्याय 4 ते 7 वाचा कोणीतरी. हा, आता परमेश्वराने प्रचंड वायू कुठे सोडलेला आहे? समुद्रामध्ये, ज्यामधून ते जहाज जात होतं. पुढे हा हा आता ते वादळ आणि तुफानच्या द्वारे जहाज आता बुडू लागलेला आहे. पुढे हा, आता सर्व देव वेगवेगळ्या राष्ट्रातले वेगवेगळ्या प्रांतातले लोक होते, त्यांचे वेगळे वेगळे देव होते, सर्वांचा ते धावा करू लागले, कारण की त्यांना वाटलं आता कधी आम्ही बुडणार. पुढे हा, माल समुद्रामध्ये टाकून दिला, फेकून दिलेला आहे तिथे की आता निदान वजन हलकं झालं तरी बुडणार नाही. पुढे यस, लोक झोपलेला असतात. जेव्हा रस्ता भटकतात ना लोक, जेव्हा परमेश्वर म्हणतो तो निनवेला जाऊन ते तारवीसला झोपा काढतात, ते त्यांना माहित आहे आता काही नाही, गेलं, आपण संपलेलं आहोत. आणि ते निर्दास राहतात. आज देखील अनेक लोक आहे जे विश्वासामध्ये, प्रार्थनेमध्ये, सेवेमध्ये झोपले गेलेले आहे. 40 दिवस संपले पाळक साहेब, बस झालं आता, बहुत दिन हो गए, 40 दिन बहुत तकलीफ ली, बहुत दुख लिया, बहुत घर घर घूमे, बहुत प्रेयर किया, उपास किया. अभी जरा हमको थोड़ा, हमारा भी तो जीवन है कि नहीं, हमको भी थोड़ा अपने प्रकार से जीने दो, हमको योना बनने का. अभी निघाले योना सारखे. मग काय झालं?
अरे काय झोपा काढतो भाऊ, आता उठ. पाळक साहेब आले आता उठवायला त्यांना तिकडे. तुझ्या देवाचा तू धावा कर. काय माहित तो देव खरं देव निघाला आणि त्यांनी आम्हाला वाचवलं तर. योनाला माहित होता खरा देव कोणता आहे, जीवत परमेश्वर हा माझाच देव आहे. पुढे काय झालं, आणि मग पुढे काय झाले, खलाशी एकमेकांना मिळायचं की आता सगळं काय केलं, देव पण केलं तरी हाच काही तुफान काही थांबत नाही, बुडतच आहे म्हणजे कोणतरी प्रॉब्लेम आहे. कोणीतरी आहे जो प्रॉब्लेमॅटिक आहे तुमच्या आणि माझ्या घरामध्ये, तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कोणीतरी प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे घराचा तारू बुडत आहे. प्रेज द लॉर्ड. ते तुम्हाला माहित असायला पाहिजे, ते तुम्हाला कळायला पाहिजे कोणता असा माझ्या जीवनामध्ये प्रॉब्लेम आहे, कोणता असा माझ्या जीवनामध्ये समस्या आहे ज्याच्यामुळे माझं जीवन आणि माझं कुटुंब नाशाकडे चाललेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हे कोण सांगू शकतो, हा देवच सांगू शकतो. प्रेज द लॉर्ड. कारण की आम्ही झोपलेले लोक आहोत. आम्ही झोपलेल्या लोकांना काहीच दिसत नाही, त्यांना एकच दिसत स्वप्न देखो, अच्छा होने वाला, भला होने वाला. पण देव म्हणतो तू बुडणार आहे, तू तुफानामध्ये, तू वादळामध्ये, आणि त्याचं काय कारण आहे ते देवच सांगल. आणि त्या लोकांनी जेव्हा चिठ्ठ्या टाकल्या तेव्हा कोणाच्या नावाची चिठ्ठी निघाली, योनाची नाव. तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. बघा आता चिठ्ठ्या टाकलेल्या म्हणजे त्यांनी काही परमेश्वराची प्रार्थना केली होती का, नाही. इथे आपण बघितलं की जागा वाटपच्या वेळेस त्यांनी परमेश्वराच्याकडे यहोशुआने प्रार्थना, इथे तर ते परकीय लोक होते, परंतु तरी देखील देवाने चिठ्ठी काढली तेव्हा योनाचं नाव निघालं. का निघालं असेल योनाचं नाव, कोणी सापडू दिलं असेल योनाच्या हात, परमेश्वराने. इथे देखील जरी लोकांनी, परके लोकांनी काढलेले, परंतु हा योना परमेश्वराचा प्रॉब्लेम होता आणि परमेश्वराला दाखवायचं होतं की बघ योना, तू कुठे जरी गेला तरी मी तुला सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड. एक लक्षात ठेवा, देवाने तुमच्यासाठी रक्ताची खंडी भरून तुम्हाला विकत घेतलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तो तुम्हाला सोडणार नाही. त्याला अतिशय वाईट वाटतं की मी त्याला पाठवते कुठे, चाललाय कुठे. इतके दिवस तर चांगली सेवा करत होता, चांगली मिनिस्ट्री करत होता, अचानक त्याचं डोकं काय फिरलेलं, हा कुठे दुसरीकडे चाललेला आहे. परमेश्वर त्याला सोडत नाही. परमेश्वर तुम्हाला सोडत नाही, परंतु फार उशीर करू नका. आणि आपल्याला माहिती आहे पुढची गोष्ट काय झालेली आहे. तेव्हा योना म्हणतो की माझ्यामुळे आलेलं आहे, माझ्या परमेश्वराच्या कारणाने हे सर्व काही वादळ उभा राहिलं. तुम्ही मला समुद्रात फेका, बघा सर्व काही बदलून जाईल. हो, नुसता योना नाही तर त्या सर्व लोकांना कळालं की ह्याचा परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे. प्रेज द लॉर्ड. याचा परमेश्वर वादळ आणि तुफान देखील थांबवणार आहे हे देखील त्यांना कळालं. या अगोदर त्यांचे जे देव होते ते दुसरे होते, परंतु आज योनाला समुद्रात टाकल्यानंतर त्यांचा देव जिवंत परमेश्वर झाला असणार. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजवते येशूसाठी. हो प्रियांनो, तुम्हाला आणि मला खड्ड्यात टाकून जर कोणाला जिवंत परमेश्वर सापडत असेल तर आनंद वाटेल का तुम्हाला? किती लोकांना आनंद वाटेल. मेरे को नरक में फेको और मेरा जीवंत परमेश्वर उनको समजने दो. आणि परमेश्वर मग हेच होईल प्रियांनो. लोक तर परमेश्वराला ओळखून जातील, ते जातील स्वर्गात, आणि तुम्हाला मिनिस्टर आणि सेवक म्हटलं तर तुम्ही जाणार माशाच्या पोटात. हे असं होता कामा नाही. देवाने एक संधी त्याला दिली आणि आपल्याला माहित आहे की तो परत एक वार कुठे गेला, निनवेला गेला आणि त्याचा पालट झालेला. परंतु ही योजना परत एक वार चिठ्ठीच्या द्वारे परमेश्वराने त्याला विदित केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे प्रियांनो ही बाब तुम्ही जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे की परमेश्वर तुमच्यावर प्रीती करतो आणि जेव्हा त्याच्या योजना असतात तर कोणत्या ना कोणत्या माध्यमातून कळवतो, परंतु प्रत्येक वेळेस चिठ्ठ्याचाच उपयोग करू नये हे आपण येणाऱ्या दिवसात बघणार आहोत. आणखीन एक गोष्टीकडे जाऊ, शास्ते याचा 20वा अध्याय, आणि मग मी नव्या कराराकडे जाणार आहे. शास्ते याचा अध्याय नंबर 20 याकडे आपण जाऊया. आणि त्यामध्ये देखील एक भयानक घटना घडलेली आहे. आणि तिथे आपल्याला असं दिसतं की एक लेवी व त्याची उपपत्नी हे दोघं एका इस्रायली घराण्यामध्ये आलेले आहे. आणि 22व्या वचनामध्ये 19:22 मध्ये असं लिहिलेलं आहे की ते खुशीत असताना गावाच्या गुंड्यांनी त्यांना घेरून त्या घराचा गराडा घातला व दार ठोठावून म्हटले. त्या म्हातार घरमालकाला म्हणू लागले की तुमच्या घरी आलेल्या माणसाला बाहेर काढा, म्हणजे आम्ही त्याला जाणू. आणि तेव्हा तो घरधनी म्हणतो की छे बांधव, मी हात जोडतो, असं दुष्कर्म करू नका. हा मनुष्य माझा पाहुणा आहे, म्हणून तुम्ही त्याला निर्लज्जपणाने पाठवू नका. परंतु त्याने त्याला सोडलं नाही आणि त्या उपपत्नीवर त्यांनी बलात्कार किंवा अत्याचार केलेला आपल्याला दिसतो. अत्याचार केलेला दिसतो. वचन 25 मध्ये बघा, वाचा जोरात कोणीतरी.
हा, आणि ते मरणासन होऊन गेलेली, मेली ती. त्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे, तिचे जी बॉडी होती त्याचे 12 तुकडे केले. किती तुकडे केले? आता मी खूप डिटेलमध्ये जात नाही, कारण की महत्वाचा विषय. आणि ते प्रत्येक वंशाला एक एक पाठवलं की बघा, तुम्ही देवाचे लोक आहात, तुम्ही देवाची प्रजा आहे, परंतु काय झालेलं आहे, माझं संरक्षण हे होऊ शकलं नाही. एक लेवी म्हणजे कोणतं आपल्याला माहिती आहे, याजकीय सेवा करणाऱ्या व्यक्तीची पत्नीची ही अवस्था झालेली आहे. आणि तुमचे एवढं मोठं इस्रायली राष्ट्र, एवढं मोठं सैन्य माझा बचाव करू शकलं नाही. तेव्हा ते चिडून उठले की आता ह्या ज्या गुंडांना आम्हाला धडा शिकवण्यासाठी 20वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये काय लिहिलेलं वाचा. त्यांचं एकमत झालं की आता आम्ही सोडणार नाही. आताच आपण हे बघितलंय घटना है ना, पेहलगावची, की आम्ही शत्रूंना सोडणार नाही. आणि ते एकमत झाले. आणि परंतु आता सर्वजण म्हणे आम्ही तंबूत जाणार नाही जोपर्यंत त्या शत्रूचा आम्ही बदला घेणार नाही. 9वं वचन. यस, पण 12 वंशांपैकी आता पहिला नंबर कोणचा, दुसरा नंबर कोणाचा, तिसरा नंबर कोणाचा, बदला घेण्याची संधी कोणाला मिळणार? आणि या अत्याचाराच्या पासून परमेश्वराचा क्रोध कोण घेऊन पुढे चालणार? 12 पैकी त्याच्यासाठी काय टाकलेलं त्यांनी? परत चिठ्ठ्या टाकलेला आहे, चिठ्ठ्या टाकलेला. आणि चिठ्ठ्यानुरूप ज्याचं नाव आलेलं त्यांनी परमेश्वरच्या नावामध्ये त्या याजकाच्या पत्नीच्या क्रूर अत्याचाराच्या बदलेत बदला घेतलेला आहे, त्यांचा विध्वंस केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. यस प्रियानो, ही घटना वेगवेगळ्या आहे. आता मी पुष्कळ तुम्हाला दाखवू शकतो, परंतु या 3 घटना आम्हाला दाखवतात. एक घटनेमध्ये राज्याची जमिनीची वितरण, दुसऱ्या घटनेमध्ये परमेश्वराचा सेवक याला योग्य मार्ग दाखवण्याची घटना असो, तिसरा जो आहे तिथे लेवी किंवा याजक, त्याच्या बदल्यात प्रत्येक गोष्टीमध्ये चिठ्ठ्या टाकल्या आणि परमेश्वराने योग्य व्यक्तीची निवड केली, योग्य घराण्याची निवड केली, योग्य वंशाची निवड केली आणि त्यांनी देवाची योजना सिद्धीस नेलेली आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि याद्वारे आम्हाला ह्या 3 घटना दिसतात. आणि त्यामुळे आता जेव्हा आपण नव्या कराराकडे वळतो, आता मी ते पुष्कळ जुन्या कराराच्या घटनाकडे घेणार नाही, परंतु या 3 घटनांमध्ये एक काय दिसतं, जेव्हा जेव्हा चिठ्ठ्या टाकल्या तेव्हा काय चुकलं का त्यांचं? चिठ्ठ्यांचं उत्तर, चिठ्ठ्यामधून उत्तर कोणी दिलं? देवाने दिलं. आणि देवाने योग्य मार्ग त्यांना दाखवला आणि त्या मार्गामुळे काय झालेलं आहे, त्यांना विजय झालेला आहे किंवा त्यांना यश मिळालेलं आहे किंवा देवाची योजना सिद्धीस गेलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आता नव्या कराराकडे आपण वळूया, कारण की नव्या कराराकडे आपलं महत्वाचं गोष्ट आहे. आणि त्यामध्ये आपण लूका शुभवर्तमान 1ल्या अध्यायामध्ये जाऊया. हे घरी जाऊन वाचा, मी ते तुम्हाला 3 सांगितलेलं ते जरूर वाचा. आणि हे देवाच्या योजनेसाठी तुम्हाला तुमचं ज्ञान नाही तर आशीर्वादासाठी देखील महत्वाचं. लूका शुभवर्तमान 1ला अध्याय, त्यामध्ये 8 आणि 9 वचन वाचा कोणीतरी. यस, अनुक्रमापणे म्हणजे प्रत्येकाला संधी, आळीपाळीने याजकास संधी देत असताना कोणाच्या बद्दलची ही घटना आहे? जकरियाच्या बद्दलची आहे ना. जकरियाच्या बद्दल, अलीशिबा जकरियाची गोष्ट आपल्या सर्वांना माहित आहे. पुढे हा, आता इथे आम्हाला असं दिसतं की ह्या देवकाच्या सेवकाने कोणी जायचं आणि ते काय करायचं त्याच्यासाठी त्यांनी क्रमानुसार तिथे ठरवलेलं आहे. आणि त्या नावाचा आहे अलीशिबाचा पती याजक जकरिया होता. हो प्रियांनो, कौन जाएगा प्रभु तू मुझको भेज मैं जाऊं वहां. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, कोणी पहिले जायचं, कोणी नंतर जायचं, कारण की देवाचं वचन काय सांगतं आपल्याला? पुढचे ते मागे आणि मागचे ते पुढे झालेले आहे. यस, इस्रायली लोक जे पुढे होते आज ते मागे पडलेले आहे, परंतु जे तुम्ही आणि मी मागे होतो आज ते पुढे गेलेले आहे. प्रेज द लॉर्ड. यस, प्रत्येकाचा समय आहे.
देवाने प्रत्येकासाठी काम नियोजित केलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्ही म्हणा मला काही येत नाही प्रार्थना, मला तर वाचन येत नाही, मला अहो प्रभू तुमच्या मुखात वाणी घालल, प्रभू तुमच्या हातात सामर्थ्य देईल, प्रभू तुमच्या प्रार्थना सामर्थ्यशाली करेल. प्रेज द लॉर्ड. हे देवाचं काम आहे. देव तुम्हाला कोणी निवडलंय? बाळक साहेबांनी निवडलं का? तुम्हाला कोणी मंडळीने निवडलं का? नाही, देवाने तुम्हाला निवडलेलं. त्यामुळे देव तुमचा उपयोग कसा करून घेणार आहे त्याचं ठरलेलं आहे. परंतु तुम्ही आणि मी त्याच्याकडे बघत नाही, त्याची इच्छा काय हे जाणून घेत नाही. जगामध्ये आपण त्या योना प्रकारे इतके झोपे गेलेले की आपल्याला काही कळतच नाही की वादळ येते, तुफान येते, देव कॉलिंग करत आहे, ये भाऊ ये, तुझा वेळ आलेला आहे, तुझी संधी आलेली, तुला कार्य करायचं. परंतु आपण झोपेत असतो. इथे जखर्या तिथे गेला, कारण की एक महान मोठी घटना तिथे घडणार होते. कोणाचा जन्म होणार होता? बाप्तिस्मा करणारा योहान. आणि बाप्तिस्मा करणारा योहान कोणाचे मार्ग खुले करणार होता? प्रभू येशूचे. हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा. आणि त्यामुळे आता याला बोलवलेलं आहे, देवाची सेवा करणारा बोलवले, कारण की एक मोठा दृष्टांत आता त्याच्या जीवनात येणार होता. आणि त्यासाठी त्याला बोलवलेलं. इतर याजकाला बोलवलं असतं तर शक्य झालं नसतं, कारण की परम पवित्र स्थानाची ती सेवा करत असताना त्या स्थानातून देव कोणाची भेट घेणार होता? या याचकाची भेट घेणार होता. हो प्रियानो, आज मंदिरातून देव तुमच्याशी बोलू इच्छितो. तुम्ही घरातले याचक आहात, तुम्ही घरातले प्रमुख आहात, तुम्ही विश्वासू आहात, तुम्ही देवाचे लोक आहात, तुम्ही देवाची कन्या आहात, तुम्ही देवाचे प्रमुख आहात. देवाने तुमच्या घराण्यासाठी, तुमच्या घरातल्या लहान लेकरांसाठी, तुमच्या तरुणांसाठी काय योजना आहे ते तुमच्याशी देव बोलू इच्छितो. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही म्हणता मला फार काम है, माझे मुलं, अरे मेरे बच्चा अभी बड़ा होगा, बहुत खर्चा होने वाला है उसके लिए, उसको बहुत पढ़ाने का है, उसको इधर करने का है, बहुत लाखों रुपए लगेंगे, अभी वो कमाने का है ना, वो कमातेच रहो तुम, वो पैसा तुमको डुबा देने वाला है. तुमच्या मुलाचं भविष्य देवाच्या हातात आहे. का? कारण की संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे. तुम्ही ते धन कमवा, दुसरे पैसा कमवा, बँका भरा, फ्लॅट कमवा, गाड्या विकत द्या, मोबाईल त्याला द्या, आयफोन विकत घेऊन द्या त्या मुलांना, म्हणजे तुमचा मुला फार स्मार्ट बनणार आहे. अहो नाही, संतती देवाने दिलेले तुमचं धन आहे, त्याला सांभाळा. आणि जकर्याला परमेश्वर म्हणतो की आता जे काही घडणार आहे ते अद्भुत आहे. प्रेज द लॉर्ड. आज मी तुला जेव्हा निवडलेलं आहे तेव्हा मी जे काही दाखवणार आहे त्याच्याकडे तू जेव्हा लक्ष लावशील. परंतु त्याने विश्वास ठेवला का? नाही ठेवला. तो मुका झालेला आहे. आता मी त्या गोष्टीकडे जाणार नाही. माझा विषय हा आहे की परमेश्वर जेव्हा तुम्हाला मंदिरात बोलवतो, सेवेसाठी बोलवतो, तो सर्वप्रथम तुमच्या घराच्या बद्दल दाखवतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जेव्हा मंदिरात येतात तेव्हा सर्वप्रथम देवाला माहिती आहे तुम्ही कुटुंब वत्सल आहात, तुमचं घर तुम्हाला प्रिय, तुमची बायको तुम्हाला प्रिय, तुमचे पती तुम्हाला प्रिय, तुमची मुलं तुम्हाला प्रिय, हे सर्व अडचणी त्यांच्याबद्दल देव तुम्हाला दाखवतो. परंतु तुम्ही नुसतं म्हणतात की प्रार्थना करो, प्रभु बहुत दुखी है, मैं बहुत, अरे दुखी है तू, कष्टी है, प्रभु आंसू को पोषणे वाला है. प्रेज द लॉर्ड. मागण्या आणि कल्पनेच्या पहिले त्याला माहिती आहे. पाळक साहेबाला तुम्ही सांगू नका, देवाचा आत्मा तुमच्या मुलाबाळांसाठी काहीतरी दाखवते, त्याच्याबद्दल विचार करा. प्रेज द लॉर्ड. दुःख दुःख दुःख, रडणं, गरिबी, अडचणी, हे सगळं चालूच राहणार. मुलं मोठे होत आहेत, दुःखी 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 करते करते वो भी दुःखी में चले गए. असं होऊ देऊ नका प्रियांनो. आपण काय आपली प्रायोरिटी आहे त्याच्यासाठी ह्या वचनाकडे कृपया लक्ष द्या, कारण की पेंटिकॉस्ट पर्यंत हा विषय चालणार आहे. पुढे आपण बघतो की एक आणखीन घटना घडते आणि प्रेषितांच्या कृत्यांमध्ये आपण जाऊया आणि त्यानंतर मी महत्वाच्या टॉपिक कडे जाणार आहे आणि त्याकडे आपण जाऊ. प्रेषितांचे कृत्य याच्यामध्ये अध्याय पहिला, दुसऱ्या अध्यायामध्ये पेंटिकॉस्ट येतो आणि 21-22 कृपया जोरात वाचा. येस, योहानाच्या बाप्तिस्मा पासून प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्याचा आरंभ झालेला आहे आणि जेव्हा येशूचं स्वर्गारोहण झालेलं आहे त्यापर्यंतच्या घटनांमध्ये येस, या सर्व लोकांना परमेश्वराने बोलवलेलं होतं. जे शिष्य होते आता त्यांना काय म्हणणार होतं? शिष्यांना काय म्हणणार होतं? शिष्यांना नवीन नाव काय प्राप्त होणार होतं? अरे शिष्यांना आता यापुढे काय म्हणून ओळखलं जाणार होतं? प्रेषित. नवीन आहे का काय तुमच्यासाठी? शिष्य यापुढे प्रेषित म्हणजे पाठवलेले म्हणून जाणार होते.
आणि त्यासाठी त्यांच्या जीवनामध्ये मुखामध्ये देवाने साक्ष घातलेली होती. आज ती साक्षीच्या बद्दल काय झालेलं होतं पहा, 23 वचन. आता 2 लोकांना त्यांना वाटलं की यस, आज एक शिष्य दगाबाज ठरलेला आहे, एक फसवा झालेला आहे. त्याने आपल्या निर्माण करता येशूला काय केलं, शत्रूंच्या हाती किती रुपयाच्या मोबदल्यात धरून दिलं, 30 रुपयाच्या मोबदल्यात त्याला धरून देण्यात आलेलं आहे. आणि त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. आता शिष्य किती राहिलेले आहे, 11. आता 12वा परिपूर्ण व्हायसाठी एक व्यक्तीची निवड करायची आहे. आणि त्यापैकी त्यांनी 2 शिष्यास पुढे आणले. पहिल्याचं नाव होतं योसेफ आणि दुसऱ्याचं नाव होतं मत्थया. पुढे या दोघांना त्यांनी पुढे आणले. मग यस, त्यांनी आता प्रार्थना सुरू केलेली आहे. दोघांपैकी एकच लागल 12वा नंबर, 13वा नंबर नाही. आता 12 मध्ये एकच जण होईल. आणि त्यांनी प्रभूची प्रार्थना सुरू केलेली आहे की प्रभू, यहूदाच्या जागेवर आता कोणता शिष्य म्हणून पुढे प्रेषित म्हणून ओळखला जाणार आहे. मग हे दाखव, परमेश्वरा देवा दाखव, येशू तू दाखव की आम्हाला या दोघांपैकी कोण योग्य व्यक्ती आहे. दोघही सेवक आहे, दोघही दास आहे, आम्हाला दोघांची सेवा उत्तम आहे ती दिसत आहे. परंतु आमची योजना नव्हे, आमची इच्छा नव्हे, तुझी इच्छा पूर्ण व्हावी. पुढे मत्थयाची चिठ्ठी निघ 11 बरोबर 12च्या नावाची जेव्हा चिठ्ठी निघाली तेव्हा त्याला निवडून घेण्यात आलेलं आहे. तेव्हा त्याला निवडून घेण्यात आलेलं आहे. असंच नाही घेतलं ये भी धार्मिक है, ये भी धार्मिक है, चलो कोई बात नहीं, 12 नंबर पे 2 को बिठा देते अभी. असं नाही. देवाची योजना काय आहे ती परिपूर्ण इच्छा आहे योजना. असं नाही की त्यांनी मग दुसरा रुसला, नहीं 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 अभी मेरा नाम नहीं लेना, अभी मैं जाता घर को, अभी यीशु बेशु छोड़ देता मैं, अभी मैं नहीं करने वाला. नाही, त्यांनी महान मोठी सेवा केली. हो प्रियांनो, प्रत्येक जण निवडलेले, रुसू नका. अनेकांना फार वाईट वाटतं, आम्हाला संदेश द्यायला दिला नाही, आम्हाला पुढे येऊ दिलं नाही, आम्हाला गाणं गायला गाऊ दिले, आम्हाला इकडे संधी दिली, नाराज होऊन मग येतच नाही चर्चला. त्यांचं फार हृदय दुःखी होऊन जातं. अहो, तुमचे टॅलेंट, तुमचे कृपादान बघायला इथे देवाने तुम्हाला पाठवले नाही. देवाचं आत्म्याचं कार्य काय आहे त्याच्यासाठी तुम्हाला निवडलंय, तर ते तुम्ही करा. प्रेज द लॉर्ड. लहानपैकी लहान जरी व्यक्ती असला, परंतु तो गार प्यानाचा प्याला जर कोणाला पाजल येशूच्या नावामध्ये, अनेक जण म्हणतात गार प्यालाचा प्याला, तितकं नाही, येशूच्या नावामध्ये पाजल, तो देखील आशीर्वादित ठरणार. हो प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्यापैकी जो लहान आहे तोच उच्च केला जाईल. तुम्ही लोक नाराज होऊ नका. तुम्ही सैतान नाराजगी आणतो. यहूदा इस्करियोत नाराज झाला, त्यामुळे तो निघून गेलेला आहे, कारण की येशूने त्याचं ऐकलं नाही. मनुष्याची इच्छा फार असते. पाळक साहेब बहुत 40 तुमने बोला था ना 40 दिन में सब कुछ अच्छा होने, किधर हुआ अच्छा, कुछ नहीं हुआ अच्छा, हमारा नाराज हो जाते हो. अरे पाळक साहेबांनी येशू पर्यंत काम जबाबदारी नेली. येशूचा समय त्याला माहित आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कशा प्रकारे रिस्पॉन्स दिले हे पण त्याला माहित आहे. 40 दिवसामध्ये जर तुमच्या अनेक उत्तराचं उत्तर मिळालं नाही, याचा अर्थ नाही की येशू फसवा आहे. त्याच्या मुखातून निघणारं प्रत्येक वचन कार्य केल्याशिवाय विफळून कधी देखील परत येत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस, रुसू नका, फुगू नका, नाराज होऊ नका. तुमचा देव आहे, देवाची योजना महान आहे. कदाचित 40 दिवसामध्ये तुम्हाला एवढं द्यायचं असेल, परंतु जास्त थोडी 1 महिना 15 दिवस वाट पडली तर देव एवढं देईल. प्रेज द लॉर्ड. देव म्हणतो फार मागे लागला देऊन द्या का थोडं तरी, दे दो इसको 1000-2000 रुपये. परंतु और देवा की योजना असेल, म्हणा रे ह्याला 2 लाख मला द्यायचे होते, 1000-2000 वरच हा खुश होऊन गेला पळून. यस, तुम्हाला देवाला कल्पनेच्या पलीकडे द्यायचं आहे. आज आम्हाला असं दिसतं की तेथे मत्थयाची निवड झाली आणि तो 12वा शिष्य म्हणून ओळखला, 12वा शिष्य म्हणून ओळखला गेला. आता महत्वाच्या विषयाकडे येतो आणि मग मी संपवतो. आता प्रभू येशू ख्रिस्ताच्या जाग्यावर चिठ्ठ्या घालण्यात आलेल्या आहे. आता हे मी मागच्या वेळेस खूप डिटेलमध्ये घेतलेले व्हिडिओ पण आहे, आपण ते बघा. लवकरच आपला 650वा व्हिडिओ येत आहे. प्रेज द लॉर्ड.
प्रभूने लाखो लोकांपर्यंत, मी तुम्हाला सांगितलं 40 लाख लोकांपर्यंत प्रभूने आपली मिनिस्ट्री नेली आहे. प्रेज द लॉर्ड. या 40 दिवसामध्ये मी 100 पेक्षा जास्त भक्ती घेतलेल्या. किती? 100+ भक्ती घेतलेल्या आहे. वेगवेगळ्या चर्चेसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रभूने अनेकांना आशीर्वादित केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. पत्राचा चर्च म्हणून आपण जेव्हा रडत आहोत तेव्हा हे भव्य चर्च तुम्हाला दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. हे चर्चची वास्तू मोठी नाही, देव मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. आपण बनतो ये बिल्डिंग दिया, लाइट दिया, ये दिया, इधर ये लगाया, उधर लगाया, गरीब थे किधर से आया? किधर से नहीं, वो परमेश्वर लाया. प्रेज द लॉर्ड. वो किसके लिए लाया? हमारे लिए लाया. आणि आमच्या मंडळीच्या द्वारे तो अनेकांना देणार आहे. परंतु त्यासाठी जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे जातो तेव्हा त्या वधस्तंभावर आपण येशू ख्रिस्ताकडे बघतो, तेव्हा येशू ख्रिस्त तो राजाओं का राजा आहे, प्रभू का प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. तो सामर्थशाली देव आहे, तो जगाचा निर्माण करता आहे. त्यांनी अखिल जगाला, पृथ्वीला हिरवळीने वस्त्र घातलेले. प्रेज द लॉर्ड. जेव्हा आदामाने हवा चुकले, नग्नावस्थेमध्ये आहे असं त्यांना दिसलं, तेव्हा येशूने त्यांना वस्त्र देखील घातलेले आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु आज जेव्हा आपण जातो त्या वधस्तंभाच्याकडे बघतो तेव्हा आपल्याला दिसतं येशू अर्धनग्न अवस्थेमध्ये, त्याचे कपडे देखील हिरावून घेतलेले आहे. यस, काय अवस्था? हे कोणासाठी हो? ही नग्नता आहे. ज्या येशूने रिपीट करतो की आदाम आणि हवाने पाप केल्यामुळे ते नग्न आहे, त्यांची जाणीव झाली. त्याच येशूने स्वतःची नग्नता झाकू शकत नाही का? उघडा पडलेला. परंतु मला सांगा, येशू वधस्तंभावर कोणासाठी गेला? येशू सूली पर किसके लिए गया? आपल्यासाठी गेलेला आहे. मग ही सूलीवर कोणाचे पाप होते? सूलीवर पाप कोण के होत? किसके ते? आणि जर आमचे होते तर ती नग्नता कोणाची आहे? आमची. प्रेज द लॉर्ड. आम्हाला तसे नग्नतेमध्ये फटके मिळायला पाहिजे होते, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः नग्नतेच्या द्वारे ते सर्व फटके सहन केलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आपण मागच्या वेळी बघितलं की त्याच्या हाडांच्याकडे लोक टक लावून बघत होते. स्तोत्र 22 मध्ये बघितलं. यस, इतके फटके मारले की त्याच्या शरीरावर मांस उरला नाही, हाड बाहेर आलेले, तरी देखील येशू प्रार्थना करत आहे आणि म्हणत आहे की हे देवा, यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात यांना कळत. आणि लगेच, आता मी मागे जात नाही, रिवाइज करा तुम्ही, बघा पहिल्याच उद्गाराच्या नंतर हे क्षमा करच्या येशू नीचे देखता है, अरे चिठ्ठी गिर रही है नीचे. येशू क्षमावर करतोय आणि खाली चिठ्ठ्या चाललेल्या आहे. येशू क्षमा करतोय, गुड फ्रायडेला तुम्हाला भेटतो आणि आपण चिठ्ठ्यां पत्त्यांनी लॉटरी खेळतोय. काय वाटत असेल येशूला? लक्षात ठेवा प्रियांनो. हो प्रियांनो, कठीण अवस्था आहे. चिठ्ठ्या नाहीये. आज तुमच्या आणि मान्य बहुत पुष्कळ लोक आहे जे ऑनलाईन लॉटरी खेळतात, ऑनलाईन गेम्स म्हणतात त्याला, खूप सुंदर नाव आलेलं आहे. ऑनलाईनच नाही, त्यात मटके वगैरे हे सगळ्या गोष्टी खेळतात. हो प्रियांनो, येशू वरून म्हणतो क्षमा कर, आणि इतर आपले कोणता धंदे चाल रहा है नीचे. परंतु तरी देखील त्यांना ते डोळे काय होते? नेत्र बांधलेले होते. ते बांधलेले नेत्र होते. परंतु त्या समय देखील चिठ्ठ्या टाकल्यात असताना देखील देवाचे वचनाची पूर्तता होत होती. प्रेज द लॉर्ड. 22वा अध्याय आपण आळीपाळीने शुक्रवारी वाचलेला आहे की ते माझ्या झग्यावर चिठ्ठ्या टाकतील आणि माझे वस्त्र हे काय वापसामध्ये वाटून घेतील. हो प्रेज द लॉर्ड. जरी आपण चुकीचे काम करत आहोत तरी देखील ते चुकीचे काम देखील देव दाखवतो. प्रेज द लॉर्ड. नुसतं देव चांगलेच काम दाखवतो असं नाही. आम्ही आमच्या जीवनामध्ये जे काही चुका करतो, जे काही अधर्म करतो, देवाला ऑलरेडी माहित असतात. प्रेज द लॉर्ड. कि ये आदमी इधर जाने वाला है, ये इधर पानी में गिरने वाला है, ये इधर चिखल में गिरने वाला है, ये इधर नाश पावने वाला है. देव म्हणतो, अरे बाबा मत जाओ रस्ते पे, मत जाओ उस रस्ते पे, नको जाऊ त्या रस्त्यावर. तिथे नाश आहे, तिथे पाप आहे, तिथे अधर्म आहे, अशुद्ध आहे. परंतु आपण मंदिराला येत नाही, आपण देवाची वाणी ऐकत नाही, आपण बायबल वाचत नाही, आपण प्रार्थना करत नाही, मग येशूची वाणीच आमच्या कानावर पडत नाही. आणि आपण त्याच मार्गात जातो जिथे देवाला आपण नको असे हवं असतं. हो प्रियांनो, आज तुम्ही माझी वाणी ऐकली असते तर किती बरे झाले असते. प्रेज द लॉर्ड. हो, यरुशलेम संदेश त्यांचा नाश करणारे यरुशलेम, जशी कोंबडी आपल्या पिल्लांना पंख खाली घेते तशी माझी देखील इच्छा होती. स्तोत्रांमध्ये तो म्हणतो की इस्रायलला मी कोंबडीच्या सारखे पंखाच्या आश्रयामध्ये घेऊ इच्छितो, परंतु त्यांची इच्छा नाही.
हे पूर्ण होतंय. प्रत्येक गोष्ट खडानखडा बारीक बारीक गोष्टी पूर्ण होत असताना 6व्या उद्गारामध्ये प्रभू म्हणतो सर्व पूर्ण झालेले आहे. इट इज फिनिश्ड. सर्व काही पूर्ण झालेले, कोणतीच गोष्ट बाकी राहिली नाही. आणि काय झालेलं आहे, तो झगा त्याने आपसामध्ये वाटून घेतलाय. आणि स्तोत्र 22:8 मधल्या गोष्टी झाल्या. परंतु त्या झगाचं एक वैशिष्ट्य होतं, तो झगा फाडला नाही. काय नाही केला त्यांनी, फाडला नाही. तर अख्खा झगाच कोणाला तरी एकाला मिळावा म्हणून चिठ्ठ्या टाकल्या. पहिले 4 भाग होते वस्त्रांचे, ते चौघांनी वाटून घेतले. परंतु एकच असा झगा होता जो कसा होता, अखंड होता. है ना, मागच्या वेळेस जे होते गुरुवारी त्यांना माहिती आहे किंवा ऑनलाईन जे गेले, अखंड होता. आणि अखंड असल्या कारणाने त्यांनी त्या झगाला न फाडता चौघांपैकी एक कोणीतरी लकी कॅन्डिडेट है, उसको मिलने वाला है. कोणीतरी एक लकी आहे ज्याला तो मिळणार आहे. आणि त्यासाठी त्यांनी चिठ्ठी टाकली. कोणाला मिळाला हे लिहिलंय काय तिथे? जर कोणाला तरी विशेष मिळाला असता, तो झगा त्यांनी घातला असता, तो येशू होऊन गेला असता. असं होईल का? है ना. त्यांनी म्हटलं नाही नाही, वो झगा उसको मिल गया, उसने पहना झगा एकदम येशू के जैसे चमत्कार करने लगा. असं काही नाही घडलं हो प्रियानं. झगा नाही, झगा तर ते महान देवाचा होता. वस्त्र तर त्यांनी सगळे काढून घेतले होते. परंतु तुम्ही हा झगा घातला म्हणजे एकदम पाळक साहेब बन जाएंगे ऐसा नाही होता की चलो बाळक साहेब का झगा लेके जाते घर को घर, एकदम संधी नाही. या झग्यामध्ये देवाची योजना लपलेली असते. प्रेज द लॉर्ड. जर देवाची इच्छा नाही तर तुम्ही 10 झगे घाला, काहीच होणार नाही. आणि तो झगा त्यांनी घेतला, तो वाटून घेतला. त्याच्या पुढे काहीच उल्लेख नाही काय झालेलं आहे. परंतु त्या झगाच्या बद्दल जर आपण निर्गम 28वा अध्याय 31 आणि 32 घरी जाऊन वाचा. निर्गम 28, 31 आणि 32 मध्ये महायाजकासाठी नियमशास्त्रात असं लिहिलेलं आहे की तो झगा जो आहे तो नियमशास्त्राच्या हिशोबाने असा अखंड झगा कोण घालतो? नुसता महायाजक घालतो. आणि इब्रिकरास पत्र 4थ्या अध्यायामध्ये लिहिलं की येशू तो महायाजक आहे. प्रेज द लॉर्ड. येशू तो महायाजक आहे. आणि तो या वस्त्राला परिधान करण्यासाठी सर्वात मोठा याजक तोच आहे. त्याला म्हटलेला महायाजक, हाय प्रिस्ट. प्रेज द लॉर्ड. हो प्रियांनो. आणि ही गोष्ट नव्या करारामध्ये पूर्ण होताना संत पाऊल म्हणतो, प्रेषित पाऊल म्हणतो की त्याच्यासाठी एकच पात्र होता, तो प्रभू येशू ख्रिस्त. आणि तो झगा त्याने घातलेला होता, तो फाडण्यात आला नाही. त्या झगाच्या बद्दल तो म्हणतो की तो घालणारा महायाजक आहे. आणि तो काय करतो? महायाजक काय करतो? तो तुमच्या आणि माझ्यासाठी पित्याकडे रदबदली करतो. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू ह्याने चुकी केलेली आहे, ह्याने अपराध केलेले, ह्याने गुन्हे केले, ह्याने प्रायश्चित्त केलेले. त्यामुळे आता वेळ आलेली आहे की माझ्या हातामध्ये जे रक्त आहे, रक्ताची वाटी आहे, ते निर्दोष रक्त, निष्कलंक रक्त, वलांडण्याचा कोकरा म्हणून मीच दिलेला आहे. आता वेळ आलेली आहे की या रक्ताच्याकडे बघून तू त्यांना क्षमा कर. प्रेज द लॉर्ड. हे सर्वांसाठी प्रार्थना करतो. इथे बसलेलेच नव्हे, ऐकणारे नव्हे, तर जगातले सर्व प्रायश्चित्त पश्चाताप करणाऱ्या लोकांसाठी तो क्षमा करतो आणि आज देखील करत आहे. प्रेज द लॉर्ड. यस. आणि हा अखंड होता. आणि त्याबद्दल एक वचन मी वाचायला सांगतो, आपण वाचा आणि मग आपण या विषयाच्या शेवटच्या टप्प्याकडे जाऊ. इफिसकरास पत्र 4था अध्याय 3 आणि 6 की एक 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 कोणत्या गोष्टी आहे. इफिसकरास पत्र मध्ये संत पाऊल म्हणतो 4था अध्याय 3 ते 6 मध्ये काही गोष्टी अखंड आहे, त्याला तुम्ही तोडू शकत नाही, तुम्ही त्याला विभागू शकत नाही. आणि त्याच्यासाठी संत पाऊल इफिसकरास पत्र 4 आणि वाचा, एक एक वाचा. आशा एकच आहे. म्हणा आशा एक आहे. कोणाकडून? दुसऱ्यांकडून आशा आहे का आम्हाला? येशूकडून आहे. नंबर 2, तसे शरीरी एकच आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही एका शरीरातून दुसरे शरीर में जाने वाले नहीं, एक ही बार जीवन मिलेला है, वही शरीर लेकर हमको आगे तक चलना है. आगे आत्मा एकच आहे. कोणता आत्मा आहे तो? पवित्र आत्मा. तो एकच आहे आमचा आत्म्यामध्ये आणि आमच्या जीवनामध्ये तो प्रवेश करतो. पुढे प्रभू एकच आहे. तारणारा त्याचं नाव काय आहे? प्रभू येशू मसीह. पुढे विश्वास एकच आहे की येशू माझ्यासाठी वधस्तंभावर गेला, माझ्यासाठी मरण पावला, तिसऱ्या दिवशी उठला आणि ज्या प्रकारे तो अंतराळात गेला तो मला देखील घेऊन जाणार. प्रेज द लॉर्ड. ही आशा आणि हेच बद्दल नाही की हा आमचा विश्वास आहे. आणि यामुळे आपण प्रेषितांचा मतांगीकार वाचतो. पुढे
बाप्तिस्मा एक, अनेक लोग बोलते इधर ऐसा किया था, वो पालक ने किया था, ये ग्रुप में किया था, उस ग्रुप में किया, अभी पास्टर साहब फिर से दो, आप बहुत अच्छा बोलते, हमको बहुत अच्छा चल रहा। अरे एक बार बाप्तिस्मा आहे, बाप्तिस्मा करणारा मी नाही, बाप्तिस्मा देव करतो. आपण काय म्हणतो, देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा केला. मी नाही केलेला आहे, देवाने, या त्रैक्य देवाने केलेला आहे. हा, या जर त्रैक्य देवाचा बाप्तिस्मा झाला नसल, पुत्राच्याच नावाने बाप्तिस्मा झाला असेल किंवा पवित्र आत्म्याच्याच नावाने बाप्तिस्मा झाला असेल, आणि कुठे कुठे यहोवा विटनेस वाले असतील, परमेश्वराच्याच नावाने बाप्तिस्मा झाला असेल, तर तो बाप्तिस्मा नव्हे. आपल्याला कोणता बाप्तिस्मा घ्यायचा आहे? पिता, पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने. तो शिंपडून घ्या किंवा बुडून घ्या, बाप्तिस्मा एकच आहे. पुढे यस, ह्याच्यावरून आम्हाला एक गोष्ट कळते की एकच अखंड आहे, ही बाप कधी देखील बदलणार नाही. ही येशूमध्ये अखंड झगा जे घालतात आणि अखंड ख्रिस्तामध्ये जीवन जगतात, अखंड प्रीतीमध्ये जगतात, अखंड आपलं जीवन येशूसाठी वाहून देतात, त्यांच्यासाठी एकच गोष्ट आहे, आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्यांचा तारणार आहे, आणि तो त्याला लवकरच येऊन घेऊन जाणार आहे. प्रेज द लॉर्ड. तो आज तुम्हाला इथे जर भेटला तर तिथे तुम्हाला ओळखलतो. प्रेज द लॉर्ड. हा, इथे येशूला तुम्ही ओळखतच नाही, येशू येऊन जातो. मारिया, तू का रडत आहे? नाही, माझ्या येशूची बॉडी कुठे ठेवली मला कळालं, सांगा. माळी दादा कोणाला म्हणते ती? येशूला कोणाला म्हणते ती? माळी दादा. मला सांगा. येशू म्हणतो मरिये. लगेच तिचे डोळे पण उघडले आणि कान पण उघडले. ओ प्रियानो, इथे येशू बोलतो. प्रेज द लॉर्ड. तुमचे कान जर बहिरे असतील तर ऐकू येईल. प्रेज द लॉर्ड. तुमचे नेत्र जर बांधलेले असतील तर दिसू लागल. प्रेज द लॉर्ड. कारण की इथे येशू आहे. तुम्ही म्हणा हमारे घर में भी एक येशू. यस है, वो लेके जाओ इधर से येशू को. पण येशू तुमच्यासाठी होम डिलिव्हरी काय असा पिझ्झा वगैरे घेऊन घरी येणार नाही जसं येतात होम डिलिव्हरीसाठी. तो त्याच लोकांबरोबर येतो, तो इथे येशू बरोबर राहतो, त्यांच्या बरोबर येशू त्यांच्या घरी देखील राहतो. आणि त्यामुळे तो अखंड येशू तुमच्या आणि माझ्यावर प्रीती करत असताना, येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावर गेलेला आहे, त्याच्यावर एक पाटी लावलेली होती. काय लिहिलं होतं तिथे? यहुदरांचा राजा प्रभू येशू, जीसस द नासरेथ, द किंग ऑफ द ज्यूज, INRI हे लिहिलेलं होतं. वर आहे राजा और नीचे देखे तो भिकारी. वर नाव आहे राजा, आपण राजासारखं काहीच दिसत नाहीये तिथे. हो, कुछ भी नहीं राजा की जैसे. मुकुट है वो भी काटे का मुकुट है. हात पैर जिससे वो ब्लेसिंग देता था, चमत्कार करत होता, ते देखील खिळ्याने ठोकलेले आहे. शरीर ज्याला स्पर्श केल्यानंतर काय होत होतं? शरीरामध्ये अद्भुत शक्ती निघत होती. जगाला स्पर्श केला तरी आरोग्य मिळत होतं. कोणाला मिळालं होतं आरोग्य? जगातून रक्तस्रावी स्त्रीला. यस, हा जागा आज तो पण गेला जागा. आता हा जागा असं काहीतरी काम करत असेल असं वाटतं का त्या सैनिकाच्या द्वारे, की तो घालून गेला आणि त्याला स्पर्श केला आणि आता रक्तस्रावी सारखे अनेक लोक बरे झाले? नाही होणार. तो येशूचा जागा होता, येशूचं सामर्थ्य त्यामधून वाढत होते. आणि प्रियांनो, परंतु ही अवस्था येशूवर का झाली? कारण की तुमचे आमचे गुन्हा येशूने स्वतःला नम्र केलेला आहे. आणि जी चित्तवृत्ती फिलिप्पियरास पत्रात लिहिलेली सावा, ती चित्तवृत्ती जी होती ती येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्यासाठी धारण केलेली आहे. तो देवाचा पुत्र असून देखील त्यांनी दासाचं स्वरूप धारण केलेलं. प्रेज द लॉर्ड. कारण की तुम्ही आणि मी पापाच्या दासत्वात होतो, आणि त्या स्वरूपात येऊन येशूने तुम्हाला आणि मला मुक्त करण्यासाठी आपले प्राण दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर ते प्राण दिलेलं आहे तर आम्ही प्राणाच्या मोबदल्यात विकत घेतलेले त्याचे पुत्र आणि कन्या आहोत. तो पुत्र आणि कन्याने राजकुमार आणि राजपुत्र आणि राजकन्या तो बनतो. प्रेज द लॉर्ड. आणि आज जर तुम्ही पुढे चालत आहात तर एकच गोष्टीचा विश्वास ठेवा की चिठ्ठ्या टाकून आपण येशूचे आशीर्वाद, ब्लेसिंग मिळू शकत नाही. यानंतर हा शेवटला चिठ्ठ्या टाकण्याची प्रक्रिया झाली. कुठे झालेली होती? 12वा शिष्य निवडला. मग पवित्र शास्त्रामध्ये परत चिठ्ठ्या टाकण्याची प्रक्रिया आली नाही. त्याचं कारण मी सांगतो आणि त्याच्यावर संदेश आपण येणाऱ्या दिवसामध्ये ऐकणार आहोत. योहान शुभवर्तमान जाऊया. योहान शुभवर्तमान याचा 13वा अध्याय काढा. योहान शुभवर्तमान याचा अध्याय नंबर 16 आणि वचन 13. 16-13 वाचा.
तरी तो सत्याचा आत्मा येईल आणि तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्याकडे. आता चिठ्ठ्या टाकायची गरज नाही. येशू ख्रिस्त म्हणतो आता तुमच्यासाठी मी परमनंट तुमचं भविष्य दृष्टांत दाखवणारा एक आत्मा ठेवतो. त्याचं नाव काय? पवित्र आत्मा. तो तुम्हाला भूतकाळाबद्दल पण सांगल, तो तुम्हाला वर्तमान काळाबद्दल पण सांगल आणि तुमच्या भविष्याबद्दल पण सांगल. प्रेज द लॉर्ड. आता चिठ्ठ्या बस झालेल्या. आता देव म्हणतो मी डायरेक्ट तुमच्याशी बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड. आता ह्या दगडांच्या चिठ्ठ्या नको, आता तुमच्याकडे हे लॉट्स नको, आता तुमच्याकडे कागदाच्या चिठ्ठ्या नको, आता तुमच्याकडे कोणतेही प्रकार नको. आता डायरेक्ट देव तुमच्या प्रश्न विचारा, देवाच्याकडे मागा आणि तो उत्तर देईल. आणि त्यामुळे त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच पवित्र आत्मा तुम्हाला सांगणार आहे. कोणाला सांगणार आहे? आपल्याला. म्हणजे कोण आहे तुम्ही? जे विचारणार त्यांना सांगणार. प्रेज द लॉर्ड. विचारणारे कोण आहे? कोई भी आएगा पूछेगा तो उत्तर मिलेगा क्या? नाही. मग ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने पवित्र आत्मा त्याला चालवतो त्याला त्याचा लाभ मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आता चिठ्ठ्या टाकू नका, आता लॉटरी खेळू नका, आता ऑनलाईन खेळू नका. हे सगळं काय सोडा. आता समय आलेला आहे, आता वेळ आलेली आहे की तुम्ही पवित्र आत्म्याच्या सह प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं जीवन द्या. प्रेज द लॉर्ड. तो तुमच्याबद्दल, तुमच्या येणाऱ्या पिढ्यांच्या बद्दल सर्व काही घेऊनच तुमच्यामध्ये उतरलेला आहे. आणि जे काही येशू तुम्हाला कळवतो, जे काही येशूची योजना तुमच्याबद्दल आहे, ते सर्व काही तुम्हाला कळवणार आहे. परंतु ही बाब त्यांना केव्हा प्राप्त झाली? पेंटिकॉस्टच्या दिवशी. इतक्या दिवशी पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये स्थिरावत नव्हता, परंतु पेंटिकॉस्टच्या दिवशी जेव्हा ते सर्वजण त्या माडीच्या खोलीवर प्रार्थना करत होते, पवित्र आत्मा उतरून आला आणि त्यांच्यावर कशासारखा स्थिरावलेला आहे? अग्नीच्या जिव्हाप्रमाणे एकेकावर स्थिरावलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आज देखील तो आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये स्थिरावलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आत्म्याला विझू देऊ नका, आत्म्याला थंड होऊ देऊ नका. 40 दिवस संपले म्हणजे सब कुछ समाप्त होगा, ऐसा नहीं है भाई. अभी गुड फ्रायडे ईस्टर के बाद डायरेक्ट न्यू इयर आणि गुड आपणच डायरेक्ट आपण म्हणू की हॅपी ख्रिसमस पर्यंत नका जाऊ. कदाचित त्या अगोदर प्रभू आला तर आपण वर्षानुवर्ष इथे 7 वर्षापर्यंत महासंकटाच्या काळामध्ये हॅपी ईस्टर पण नाही करणार, हॅपी संडे पण नाही करणार आणि देवच कोणाला भेटणार नाही. प्रेज द लॉर्ड. सैतान त्याचा ताबा घेईल. हो प्रियानो, आता वेळ कमी आहे. शांत होऊ नका, शांत बसू नका. आणि ह्यासाठी हा जो संदेश मालिका पेंटिकॉस्ट पर्यंत मी नेणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्या समय आपल्याला पूर्णपणे त्या गोष्टीची जाणीव होणार आहे की चिठ्ठ्या टाकण्यापासून जी सुरुवात झालेली आहे ती पेंटिकॉस्ट पर्यंत पूर्ण झाली, पण पेंटिकॉस्ट पासून जी सुरुवात झालेली आहे ती प्रभूच्या येण्यापर्यंत निरंतर चालणार आहे. प्रेज द लॉर्ड. ती सुरुवात कोणाकडे? मत्थ्याची नाव निघालं आणि मत्थ्या 12वा शिष्य म्हणून ओळखला गेला. पुढे जाऊन तो प्रेषित झालेला आहे. आता तुम्ही त्याचे शिष्य आणि त्याचे पुत्र आणि कन्या. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला तो आत्मा दिलेला आहे. नुसतं मला काय मिळेल, मेरे को पैसा कब मिलेगा, मेरी गाड़ी कब आने वाली है, मैं अच्छा कब होने वाली है, मेरी सब दुःख कब दूर, हे पूछणे का दिन नाही. ह्याचं पण उत्तर दिल. परंतु आधी माझ्या धार्मिकता आणि माझ्या राज्यासाठी झटा मेहनत करनी पडेगी भाई बहनो. धार्मिकता आणि राज्यासाठी झटा. बघा, मी या सर्व जगातल्या गोष्टी किरकोळ आहे त्या मी देणार. नश्वर गोष्टीसाठी येशू आला नाही. येशू आला सार्वकालिक गोष्टी देण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आणि त्यासाठी सार्वकालिक तारणाऱ्याचा आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये उतरलेला. प्रेज द लॉर्ड. यासाठी की तुम्ही मरण नाही तर तुम्ही मरणावर विजयी झालेले लोक आहात. प्रेज द लॉर्ड. त्या वधस्तंभावर 2000 वर्षा पहिले प्रभू येशू ख्रिस्ताने मरणाला निश्चितच ठेचलेला आहे, सैतानाला ठेचलेले, आणि त्याने तो अधिकार तुम्हाला आणि मला दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आता अधिकार घेण्यासाठी कुठे जायचं? होम डिलिव्हरी नाही आहे भाई. करू शकता तुम्ही घरी प्रार्थना करा, कौटुंबिक प्रार्थना करा, गुडघ्यावर उपवास करा, प्रार्थना करा. परंतु देवाचा समय आहे तेव्हा मंदिरात या. प्रेज द लॉर्ड. कारण की देव तुमची वाट बघत आहे. ही जागा आहे जिथे आपण रिचार्ज होतो. प्रेज द लॉर्ड. मोबाइल घर पे चलाओ, यीशु के नाम पे मोबाइल घर पे चलाओ, पर रिचार्ज इधर करो. इधर रिचार्ज नहीं तो उधर मोबाइल आपका डाउन हो जाएगा ना, फेकना पडेगा. कोई काम का नाही. मोबाईल तुमचा मोबाईल चालणार नाही. हे मोबाईल जर चालवायचं तर रिचार्ज हे इथे करा. आणि ह्या रिचार्ज साठी मी पुष्कळ वचन आज दिलेले तुम्हाला. घरी जाऊन अवश्य वाचा. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देत आहोत
कारण की आम्ही उगच निवडलेले, उगच कुठेतरी चाललेलो. आणि पवित्र पित्या, ज्यांना काही मार्ग माहित नाही, ज्यांना काही सुचत नाही आणि काहीतरी आम्ही करत जगणार आणि एक दिवस मरून जाणार, अशा लोकांपैकी नाही. येशू म्हणतो, मी मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी चकेल. यस येशू राजा, आम्हाला त्या मार्गावर चालण्याकरता आम्हाला आज पवित्र पित्या आमचे नेत्र अंधुक झालेले आहे. आम्ही मारियाप्रमाणे म्हणतो की प्रभू कुठे आहे, आम्ही मेलेल्या प्रभूला शोधत आहोत. परंतु येशू म्हणतो, पग मी उठलेलो आहे. शिष्या जाऊन सांग, मी आपल्या अभिवचनाप्रमाणे तिसऱ्या दिवशी मरणावर विजय प्राप्त केलेला आहे. हो येशू, धन्यवाद देतो की आमच्या प्रत्येकासाठी तू मेला नाही, तरी पित्या तिसऱ्यांदा उठून पित्या आमच्यासाठी आम्हाला देखील विजय देणारा असं ठरलेला आहे. आज आम्ही तुला धन्यवाद देतो. कसं जिवंत येशू, तू पुनरुत्थित येशू आज प्रत्येकाशी बोललेला आहे. आज आम्ही पवित्र पित्या रॅन्डमली काहीतरी टाकावं आणि त्यावर जीवन जगावं अशी समय संपलेला आहे. आम्ही जगी भौतिक चिठ्ठ्या टाकून येशू तुझे निर्णय आणि संकल्प प्राप्त करून ही देवाची इच्छा नाही. आज तुझी इच्छा आहे की पवित्र आत्मा जो तुमच्यामध्ये राखलेला, जो आमच्यामध्ये आहे, त्याने आमच्याशी बोलावं. आज त्यासाठी हो येशू, आम्ही कोणीतरी सेवकाकडे जावं, आम्ही कोणी पास्टरकडे जावं, आम्ही कोणीतरी लीडरकडे जावं आणि त्याने आमच्या डोक्यावर हात ठेवावा आणि म्हणावं की आम्हाला ह्या गोष्टी दिसतात. ही देवा निश्चितच तुझी एक इच्छा असू शकते, परंतु ही कायमची इच्छा नाही. तो आत्मा तुमच्यामध्ये देखील आहे, तो तुमच्या मार्गदर्शक आहे, तो तुमचा सहाय्यक आहे, तो तुमच्याला मार्ग दाखवणार आहे. आणि नुसता मार्ग दाखवणार नाही, तर मार्गावर चालत असताना बळ, ताकद आणि सामर्थ्य देखील देणार आहे. त्यामुळे इकडे तिकडे भरकटू नका, येशूकडे बघा. हा समय जवळ आलेला आहे. हो येशू राजा, तुला धन्यवाद देतो की आज आम्ही चिठ्ठ्या टाकणारे नव्हे, तर आज पवित्र पित्या आम्ही जिवंत देवाच्या मागे चालणारे लोक झालो. भक्तीमध्ये असलेले प्रत्येक व्यक्ती आणि ऑनलाईन जॉईन झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या अडचणी असतील, समस्या असतील, वादळ असतील, नेत्र बांधलेले असतील, विश्वासात बाधित झाले, दूर कर माझ्या राजा आणि तुझा गौरव करून घे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशू तुझ्या पवित्र आणि गौरव नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन.